तर अरविंद सावंत यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। कॉकरोचेसने करून दाखवलं, जो लढा लढले त्यात विजयी झालेले आहेत अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। आणि आपण ही गर्दी पाहतोय, ही मुंबईतलीच गर्दी आहे। ठाकरे बंधूंचा तिरंगा विजयी जल्लोष आज साजरा करण्यात येणार आहे आणि त्या संदर्भातली ही सगळी गर्दी आहे। मोठ्या प्रमाणात तरुणाई इथे जमा झाली आहे। हातात देशाचा झेंडा आहे, कोणत्याही पक्षाचा झेंडा नाही। दोन दृश्य आपण पाहतोय, दोन्ही दृश्यांमध्ये आपल्याला गर्दी दिसतेय। विद्यार्थ्यांनी आज जल्लोष करण्याचं आयोजन केलेलं आहे। ठाकरे बंधू काय बोलणार, विद्यार्थ्यांशी काय संवाद साधतात याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय। लहान चिमुकली मुलं कॉकरोचेसचा मास्क लावून या ठिकाणी आलेली आहेत। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर देशभरातच जेनझींचं कौतुक होतंय। मोठ्या प्रमाणात कॉकरोचेसच्या लढ्याला यश आलं अशी प्रतिक्रिया देशभरातून उमटते। जेनझींचं अभिनंदन करण्याकरता ठाकरे बंधू विद्यार्थ्यांसोबत येऊन बोलणार आहेत। ते काय बोलतात याकडेच अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय, कारण आज खरं तर मोर्चा निघणार होता, मात्र धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्यानंतर मोर्चाचं रूपांतर हे विजयी जल्लोषात होतंय। ही विजयी रॅली काढण्यात येणार आहे आणि याच जल्लोषादरम्यान उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघेही विद्यार्थ्यांसोबत बोलणार आहेत। विजय जल्लोष आज देखने मिलेगा। उद्धव साहब राज साहब आने वाले हैं, साथ में आदित्य साहब भी होंगे, अमित साहब भी होंगे। मेरे ख्याल से 11 बजे के आसपास आ जाएंगे और जो लोगों को अपेक्षित है उनका जो संवाद है, उनका मार्गदर्शन होने वाला है। तर ज्या पद्धतीने हा लढा दिलेला आहे, विजय मिळवलेला आहे, पुढच्या सगळ्याच गोष्टींबद्दल मार्गदर्शन केलं जाईल अशी प्रतिक्रिया सध्या उमटते। ठाकरे बंधू आज विद्यार्थ्यांसोबत बोलणार आहे, विद्यार्थ्यांना अभिनंदन करणार आहेत। देशभक्तीवरची गाणी या सगळ्या आंदोलनादरम्यान लावली होती आणि तीच आता जल्लोषादरम्यान देखील लावण्यात आली आहेत असं ऐकायला येतंय। दोन दृश्य तुम्ही पाहताय, मुंबईतली ही दृश्य आहेत। मोठ्या प्रमाणात विद्यार्थी इथं जल्लोषाकरता जमा झालेले आहेत। हजारों नाही, हा लाखोंच्या संख्येने निघेल आणि राज ठाकरे ही सुरुवात करतात, पण लोकांना ते काय म्हणतात ते आवडतं आणि पूर्ण देशात ते सुरू होईल त्याचा अगोदरच धर्मेंद्र प्रधाननी राजीनामा देऊन टाकला। आपण बघतोय की या ठिकाणी खरं तर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर एक उत्साह जो आहे तो शिवतीर्थ या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बघायला मिळतोय। झेंड्यांचं वाटप देखील या ठिकाणी केलं जातं आणि अर्थात आपण बघतोय की तरुणाई जी आहे ती आज रविवार असून देखील या ठिकाणी शिवतीर्थ परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात